नागपूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नितीन गडकरी आणि रामटेक मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारार्थ कन्हाड येथे बुधवारी ब्रूक बॉन्ड कंपनी परिसरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा संपन्न झाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यासपीठावर येताच उपस्थितांनी मोदी मोदी अशा घोषणा दिल्या। या सभेमध्ये लाखोच्या संख्येने उपस्थित नागरिकांना नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून केंद्रातील एनडीए सरकारने गेल्या 10 वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा सांगितलाय। इंडिया आघाडीतील नेते नागरिकांना मूर्ख बनवत आहे असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची राज्यघटना काँग्रेसने 70 वर्षात संपूर्ण भारतात कधीच लागू केली नाही। घटनेतील 370 कलमांमुळे जम्मू काश्मीरमध्ये राज्यघटनेचं तरतूद लागू होत नव्हता। तेथील अनुसूचित जाती अनुसूचित जमातींना इतर भारतात मिळणाऱ्या आणि सवलतीपासून वंचित राहावं लागत होतं। पण नागरिकांमध्ये भेदभाव करणारे 370 कलम आम्ही हटवले आणि एक देश एक राज्यघटना हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्वप्न पूर्ण केलं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले मत मांडलेले आहे। तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईव्हीएम लोकशाहीबाबत आणि अनेक मुद्द्यांवरून होत असलेल्या आरोपांना जोरदार असे प्रत्युत्तर दिलेले आहे। ते म्हणाले की 19 एप्रिल रोजी आम्हाला खासदार निवडून आणायचे नाही, आम्हाला भारताला पुढील 1000 वर्षासाठी मजबूत करण्यासाठी मतदान करायचे आहे। सबका साथ सबका विकास हा आमचा मंत्र राज्यघटनेचा खरा आत्मा आहे। मात्र घराणेशाहीच्या पक्षांनी संविधानाच्या या भावनेचा नेहमीच अपमान केला। सामाजिक न्यायाबाबत खोटे बोलून हे लोक स्वतःच्या कुटुंबाला प्रोत्साहन देत राहिले अशी विरोधकांवर सडकून यावेळी टीका केलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला विकास कामाची हमी देऊन नागरिकांना रामटेक, नागपूर आणि गोंदिया, भंडारा लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा असं यावेळी आवाहन केलेलं आहे। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करिता ऋषभ बावणकर, कन्हाड। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।